नमस्कार मंडळी, शुभ सकाळ मंडळी. सायद्री कोकणच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये मी दिनेश आपलं मनापासून स्वागत करतो. मंडळी, आज चाललो आहे देवनगरीमध्ये. आई सोळजाई मातेचा वर्धापन दिन आहे आणि त्या वर्धापन दिनानिमित्त काही कार्यक्रम असतो, तर त्यासाठी चाललो आहे देवरुखला. आणि सलोनी पण माझ्यासोबत येते, कारण सलोनीचे शाळेचं लेझिम पथक त्याच्यामध्ये आहे. म्हणजे ती जी काही मिरवणूक काढणार ना आई सोळजाई मातेची प्रतिमेची, तर त्या मिरवणुकीसाठी सलोनीचं आणि लेझिम पथक आहे शाळेतून, न्यू इंग्लिश स्कूल देवरुख शाळेतून. तर चला सलोनी बरोबर जाऊया. सलोनीला घेऊन चालू आहे. ॲक्च्युली मी सकाळी लवकर वाजले, आता वाजले 7:45, 8 वाजायला आले आणि 8 वाजता तिथं बोलवलं आहे, तर त्यासाठी चालू आहे. पण सलोनी सजले बघा, कसे काष्टी साड्या आणलेली आहे मस्तपैकी, काष्टी नेसले आणि मेकअप वगैरे चालू आहे. साधाच मेकअप केला, पण काष्टी वगैरे आहे त्यांच्यासाठी लेझिम पथक शाळेत. चला सलोनी बघूया निघाले काय. तयारच आहे सलोनी. चल निघूया ना, बघूया कशी दिसतेस ती. जरा उजेडा तिकडून. हा 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 हा, बघूया इकडं बघ. वाव, मस्त. आणि हा लेझिम तुला खेळता येतं ना लेझिम? किती मुली आहेत तुमच्या वर्गातल्या? कमीत कमी 7. टोटल ग्रुप केवढा मोठा आहे? 40 मुलींचा ग्रुप आहे. एवढा मोठा ग्रुप, मग चला मजा येणार. मग चला येऊया आम्ही. हां चला पोचलो आम्ही सोळजाई मातेच्या मंदिराजवळ. सलोनीच्या मैत्रिणी पण मिळाल्यात सलोनीला. तर मंडळी, गर्दी व्हायच्या आधी दर्शन घेऊया. चला दर्शन घेऊया आधी, त्या साईडून चला. या दोघे जणी चालत पुढं, हे इकडून चला. सलोनी आणि तिची मैत्रीण आहे. दर्शन घेतलेलं आहे आणि आता काय जी मिरवणूक असणार आहे प्रतिमेची, तर त्याच्यामध्येच सहभागी आहे. तर म्हणजे सकाळी जेवढे ते पथक त्याच्यामध्ये सहभागी होणार आहेत ना, त्याच्यासाठी नाश्त्याची कांदा पोह्याची सोय केलेली आहे. मंडळातर्फे सोय आहे नाश्त्याची. वैयक्तिक देणगीदार सोय असतात नाश्त्यासाठी. कांदा पोहा, उपमा आहे. ज्यांना कांदा पोहा पाहिजे कांदा पोहा, उपमा पाहिजे उपमा घ्या. सर्व नाश्त्याची लगबग आहे, मुलींची पण. हे आमच्या गावचे जावई आहेत आणि यावर्षीची जी सोळजाई मातेची वारसावळ आहे ती यांची आहे, होय ना? बरोबर ना? तुमचीच आहे ना? हां, नमस्कार. हा हे साहेबा, काय
मला चहा कुठं आहे? पापा कुठं आहेत? हा घरात. मंदिराच्या समोर अयोध्याचं जे मंदिर आहे त्या मंदिराचे रामांचा पण फोटो आहे बघा. आणि इथे सर्व ढोल पथक सर्व सजत आहेत, सर्व तयारी होते. आणि पाठीमागे जो तुम्हाला हे रथ दिसत आहेत पाठीमागे जे हे सर्व ग्रुप जे आहेत ना प्रत्येकजण आपापले वेगवेगळे देखावे करून त्या रथामध्ये आहेत. तर आपण नंतर दाखवू तुम्हाला वेगवेगळे जे देखावे केलेले आहेत ते, कारण तो देखावे बघण्यासारखे असतात, एकदम मस्त दिसायला सुंदर दिसतात. आणि हे देखावे लांबपर्यंत आहेत बघा, सर्व ट्रॅक्टर वगैरे जीप आहेत त्याच्यामध्ये सर्व सजलेले आहेत देखावे सगळे. थोड्या वेळात मिरवणूक इथून निघेल देवळातून. त्या साईडला आतमध्ये बघा इथे महाप्रसादाची सुद्धा तयारी चालू आहे. दुपारी महाप्रसाद दिला जाईल इथे, जिथे नाश्ता आता चालू आहे तिथे दुपारी महाप्रसाद असणार आहे. महाप्रसादाची तयारी सुद्धा बघा जोरदार चालू आहे. बघा मंडळी, आपल्या रविदादाची मुलगी आहे आमच्या गावातली, आणि सोळजाई मातेची जी वारसावळ आहे ना ती यांची आहे.
ढोल ताशांच्या गजरामध्ये रथयात्रा सुरू झाली. अजून जणू ती रथयात्रा देवरुख बाजारपेठच्या दिशेने जाणार. माणिक चौकामध्ये, माणिक चौकातून इथे जाणार एस टी स्टँडच्या इथून पुन्हा जाणार सरकारी दवाखाना, राजीव रुग्णालय, त्याच्या बाजूने जाऊन पोलीस स्टेशनच्या इथून पुन्हा तिथून फिरणार ते जाणार छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये जाऊन मातृमंदिरच्या दिशेने माणिक चौकात येणार आणि माणिक चौकाच्या दिशेने पुन्हा साऊथ इंडियन वापरण्यात आला आहे. त्यांना म्हणजे कोकण त्यांना नमस्कार. साऊथ इंडियाचा महिला मंडळी बघा कशा म्युझिकच्या बद्दल तालासुरामध्ये बालकं मुलं कोलको घेऊन श्रीरामाचं रूप, भगीरथ बने हनुमंताचं रूप, बाळकृष्णाचं रूप घेऊन, बाळ शिवराय यांचं रूप घेऊन अनेक मुलं सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचं आगमन आपल्या या देवरुख नगरामध्ये ह्या आपल्या रथयात्रेमध्ये छत्रपती शिवरायांचं सुद्धा आगमन झालं. प्रत्येक वाडीवाडीचे जसे ग्रुप असतात त्याप्रमाणे महिलांनी पण बघा कसं साडी जी परिधान केली आहे ती एक कलर मॅचिंगची साडी परिधान केलेली आहे. जसे जसे ग्रुप आहेत त्यांचे त्याप्रमाणे वाडीप्रमाणे ते कलर मॅचिंग करून साड्या अतिशय सुंदर दिसायला दिसेल. रंजो पार्टीसुद्धा पालखी सोहळ्यासारखी दाखवले. पालखी सोहळ्याचं एक लांब रांगा कशा दिसतात. सुंदर देखावा बनवला. संत गोरोबा काका कुंभार बघा या दिंडी सोहळ्यामध्ये ना एक असा देखावा आहे की तो जिवंत देखावा आहे. साक्षात संत गोरोबा काका अवतरलेत बघा. रूप बघा सेम गोरोबा काकासारखंच रूप असेल जरूर साक्षात गोरोबा काका बघा. आणि ओरिजिनल माती आहे आणि ओरिजिनल मातीवरती मडकीसुद्धा बनवली जात आहेत. या दिंडीमध्ये सुंदर असा देखावा, ओरिजिनल देखावा. हे छोटी छोटी बालकं बाल विठ्ठलाचे रूप घेऊन सुद्धा महिला बघा पंढरीच्या वारीला चालल्यात.
जणू तसाच देखावा पंढरीच्या वारीला चालल्यासारखं वृंदावन घेऊन हा संदेश आहे मुलांसाठी खास करून. कारण का हा देखावामध्ये मुले मैदानी खेळ विसरले, त्यामुळे मैदानी खेळ मुलांना आवड वाढली. तो देखावा आहे त्याच्यामध्ये. खेळाखाली सर्व मुली दिसत आहेत त्या सर्व सलोनीच्या शाळेतल्या न्यू इंग्लिश स्कूल देवरुखच्या मुली आहेत, सर्व लेझिम पथकवाले. आणि इथे नगरपंचायतींसुद्धा देवरुख नगरपंचायत यांनी सुद्धा चांगला संदेश दिला या रथयात्रेमार्फत की ओला कचरा वेगळा, सुका कचरा वेगळा, व्यवस्थित कचऱ्याची विल्हेवाट लावणे हा एक चांगला संदेश, मोलाचा संदेश देत आहेत. नगरपंचायत देवरुखच्या वतीनं जो दिला जातो आहे हा चांगला संदेश. वारकरी भजन मंडळी विठू माऊलीच्या नामात, आई सोळजाईच्या गजरात दंग तल्लीन झाले. तो वेगवेगळे ढोलपथक आहेत. ढोलपथक आहेत ती वेगवेगळी अलग अलग ढोलपथक आहेत सगळे. छत्रपती शिवराय महादेवाच्या पिंडीवर स्वराज्याची शपथ घेताना हा देखावा आहे. स्वराज्याची शपथ महादेवाच्या पिंडीवर घेताना प्रथम गडाच्या पायथ्याशी खानाचा कोथळा काढला तो देखावा. ही मुलं तुम्हाला दिसत आहेत ढोल पथक आणि त्यांच्या पाठीमागे जे लेझिमवाल्या मुली आहेत ते सर्व हिवेमधील आश्रमशाळेतील सर्व मुलं आहेत. ढोल पथक आणि लेझिम पथक दोन्ही हिवे आश्रमशाळेतील आहेत. सुंदर अशा फेटा वगैरे परिधान केला आहे, काष्टा साडी नेसून. फळ म्हणून सूर्याला खाण्यासाठी बजरंगबलीत उड्डाण आणि आपलं वज्र घेऊन इंद्रदेवाच्या रूपामध्ये एक बालक. तर देखावे खूप मस्त जबरदस्त असतात देखावे. ते देखावे बघायलाच गर्दी असते. बघायला गेलं तर हे देखावे असते अप्रतिम असतं. बघा संत तुकाराम महाराज आणि त्यांच्यासमोर भजनामध्ये दंग वारकरी संप्रदाय.
अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. आणि स्वामी समर्थांचा जप करताना भक्त समुदायाच्या रूपामध्ये हे छोटे छोटे बालक या देखाव्यामध्ये दिसत आहेत. सच्चिदानंद श्री सद्गुरु साईनाथ महाराज की जय. शिरडी वाले साई बाबा. अयोध्या निवासी प्रभू श्री रामचंद्रांच्या रूपामध्ये आणि बजरंग बलीच्या रूपामध्ये अनेक बालकं, छोटी छोटी मुलं, बजरंग बली, बाल बजरंग बली आणि प्रभू श्री राम, सीतामाईचा, लक्ष्मण असा वेशभूषा परिधान केलेले हा रथ पर्णकुटीमध्ये स्वराज्याची शपथ घेताना छत्रपती शिवराय.
म्हणजे रथयात्रा संपन्न झाली. आता सोळजाई मातेच्या देवळाजवळ पुन्हा रथयात्रा आली आणि आता थोड्या वेळानं आरती केली जाईल. आरती केल्यानंतर मग इथे जो महाप्रसाद आहे तो महाप्रसाद इकडे दिला जाईल. महाप्रसादासाठी रांग बघा कशी आहे, लांबच लांब रांग आहेत. महिलांची रांग वेगळी आणि पुरुषांची रांग वेगळी आहे त्या साईडला. थोड्या वेळानंतर महाप्रसाद होईल. असं म्हणजे तिकडून महाप्रसाद जर घेऊन आलं ना की नंतर मग डबलसाठी इथे आहे केलेलं आहे. जर रिपीट आपल्याला घ्यायचं असेल तर इथं ठेवलं आहे. तिकडं पाण्याची सोय केलेली आहे मस्त आहे की